तुम्ही द्या आणि हा जो प्रवास आहे हा फक्त देवळाचा प्रवास 22 देशातून आपण आलो आता वेगवेगळ्या मंडळांमध्ये या पालुकाचं स्वागत होत आहे. सांगायला कारण कळतं की युकेमध्ये जेवढे मंडळ आहेत ते सर्व मंडळ या पालुकांसाठी एकत्र येत आहे आणि आज हा विश्वमध्ये कार्यक्रम होतो. माझ्या माहितीप्रमाणे असं कोणतंच मंडळ नाही आहे युकेमध्ये ज्यांनी हा पालुकांचा कार्यक्रम ठेवलेला नाही आहे. तर या वारीचे सक्सेस सांगायचे झालं तर जे काही आपले विद्यू वगैरे घेतले होते विद्यूमध्ये जवळपास एक 45 ते 50 मराठी मंडळ होते आणि या मंडळांचं एक स्कॅटर असा अनऑर्गनाइज स्ट्रक्चर होतं. तर या पालुकाच्या रूपाने सगळे मंडळ आता एकत्र आलेलं आहे आणि कुठेतरी आपली जी भावना होती मनामध्ये की विद्यू माऊलीचं आपल्या मराठी माणसाचं आपण हक्काचं एक मंदिर उभं राहावं त्यासाठी हा उपक्रम आहे. तर तुमच्या सर्वांचे मी धन्यवाद देतो की आज तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. सर्व ऑर्गनायझरचं धन्यवाद की तुम्ही मेहनत घेतली मागच्या 1-1.5 महिन्यापासून हा कार्यक्रम इथे होतो. लवकरच पुढे मंदिराची जी अपडेट आहे ते कुठे होणार आहे कसं होणार आहे त्याबद्दल सगळ्यांना माहिती दिली जाईल. जसं मी सांगितलं मंदिराचा प्रोजेक्ट चालवण्याचे 10 मिलियनचा आहे. सध्या आपण 2 मिलियन लँडसाठी टार्गेट करत आहोत. महाराष्ट्र सरकार जर्नलिस्ट पर्सनॅलिटी पॉलिटिशियन म्हणून आपण फंडिंगसाठी रिक्वेस्ट करत आहोत. तर लवकरच आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाठवण्याचा आशीर्वाद घेऊन हे आपलं मंदिर इथे ग्रोथ आहे हेच आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी आहात आणि बाबांचं दर्शन घेतलं. लवकरच पुढच्या वर्षी नवीन संकल्पनेतून एक वारीची संकल्पना पुढे गेली आहे. युकेमध्ये आपल्याला वारी सुरू करायची आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती दिली जाईल. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया.